आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी। सर्वप्रथम ही छोट्या आकाराची वांगी घेतली आहे, ती व्यवस्थित कापून तिचे काटे वगैरे काढून असे 4 फोडी करून मीठ लावून ठेवलेले आहेत पाण्यामध्ये। तिच्यासाठी लागणारे आपण आता साहित्य बघूया। फोडणीसाठी टोमॅटो चॉप केलेला एक मोठा, ही 2-3 मिरच्यांची भरड आहेत, अद्रक लसूण पेस्ट, एक छोटासा कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे। हे आहे हळदी पावडर, चवीपुरता मीठ, घरचा घरगुती मसाला, लाल तिखट, शेंगदाणे कूट, हे थोडंसं मी तेजपान आणि दालचिनी घेतलेली आहे। गार्निशिंगसाठी आपण वापरणार आहोत कढीपत्ता आणि कोथिंबीर। चला तर आपण आता बघूया हे कसे फ्राय करायचे। वांगी फ्राय करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 2-3 चमचे ऑइल। यात आपण आता टाकणार आहोत थोडासा टोमॅटो, तर व्यवस्थित मी त्याला फ्राय करून घेतलेला आहे। आणि आता याच्यात आपण सोडणार आहोत आपले स्वच्छ कापून ठेवलेले आणि 2-3 पाणी स्वच्छ धुतलेली मीठ लावून ठेवलेली वांगी। चवीपुरता मीठ टाकून याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी हे व्यवस्थित प्रकारे तळून घेणार आहे। झाले आहेत आता आपली ही वांगी शिजवून व्यवस्थित। आता मी ती बाजूला काढले। आता आपण वळूया त्याच्या कृतीकडे। सर्वप्रथम मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी हा चॉप केलेला कांदा टाकणार आहे। तो मी व्यवस्थित ब्राऊन करून घेते। कांदा आपला व्यवस्थित ब्राऊन झाला आहे। आता आपण यात टाकणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट। ती मी मोठे 1.5 चमचा घेतलेली आहे। दोन 3 हिरव्या मिरच्यांची भरड, व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे आपले हे अद्रक लसूणची पेस्ट, मिरच्यांची भरड आणि कांदा व्यवस्थित झालेला आहे। यात आता मी टाकते 2 तेजपान, अर्धा इंच दालचिनी आणि कढीपत्ता। तर हे पण मी व्यवस्थित तळून घेते। आता आपण यात टाकणार आहोत मीठ, चवीपुरता, मिरची पावडर, घरगुती मसाला आणि हळद पावडर। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यात मी टाकणार आहे केलेला आपण शेंगदाणे कूट। तो पण मी व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे। कच्चा नसावा तो, त्यामुळे मी आधीच त्याला व्यवस्थित परतवून घेते। हे व्यवस्थित मिश्रण आपलं परतवून झालं की आपण याच्यामध्ये आपण जे तळून ठेवलेली वांगी आहे अगोदरच ती टाकणार आहोत आणि थोडंसं लागेल तेवढं पाणी टाकणार आहोत। पाणी पण जास्त नाही टाकणार आहोत आपण, फक्त थोडंसं हे ग्रेव्ही होण्यापुरता। आता हे मिश्रण आपलं परतवून रेडी झालेलं आहे। आता आपण यात टाकूया मगाशीच परतवून ठेवलेले आपण वांगी। अशा प्रकारे आपली वांगी फ्राय बनवून रेडी झालेली आहेत। आता यात आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत कोथिंबीर चॉप केलेली आणि कस्तुरी मेथी।